पोलादपूर तालुक्यातील प्रसिद्ध असणाऱ्या मंगलमूर्ती पार्क येथे दिनांक 6 जून रोजी सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजण्याच्या दरम्यान 2 फ्लॅटमध्ये भर दिवसा चोरी झाल्याची धक्कादायक घटना घडली। यामध्ये फिर्यादी सुनील मालसुरे आणि साक्षीदार किसन रिंगे यांचा एकूण 11 लाखाचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला। याबाबत पोलादपूर पोलीस ठाण्यात 6 जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून चोरीच्या 8 दिवसानंतरही चोरांचा शोध न लागल्याने फिर्यादींमध्ये नाराजीचे सूर उमटू लागलेत। याबाबत सविस्तर माहिती अशी की फिर्यादी सुनील रामचंद्र मालुसुरे वय 45 वर्ष, व्यवसाय चिकन सेंटर आणि साक्षीदार किसन रिंगे व्यवसाय मंचुरियन सेंटर यांच्या मंगलमूर्ती पार्कमधील फ्लॅटच्या समोरील दरवाजाचे कडी कोइंडा आणि सेफ्टी लॉक तोडून चोरट्यानं घरात प्रवेश करून सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजण्याच्या दरम्यान कपाटात ठेवलेली रोख रक्कम आणि सोन्या चांदीचे दागिने चोरून नेले। यामध्ये सुनील मालुसुरे यांच्या कपाटातील 1 लाख रुपयाची रोख रक्कम आणि किसन रिंगे यांच्या घरातून 16 तोळे दागिने, अंदाजे किंमत 10 लाख रुपये अशा एकूण 11 लाखांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला। घटनेची माहिती मिळताच पोलादपूर पोलीस ठाण्याचे कर्मचारी आणि अधिकारी फॉरेन्सिक टीमसह घटनास्थळी दाखल झाले। पंचनामा केल्यानंतर रात्री 9:30च्या दरम्यान भारतीय न्याय संहिता कलम 331(3), 305 प्रमाणे अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद रावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सायस पोलीस उपनिरीक्षक श्री पवार करत आहेत। मात्र चोरी झाल्याच्या 8 दिवसानंतरही चोरट्यांचा सुगावा न लागल्याने फिर्यादी आणि साक्षीदार यांनी पोलिसांच्या तपास यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले। पोलीस यंत्रणा चोरांचा शोध घेण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आलं। मंगलमूर्ती पार्क येथे भर दिवसा घरफोडी झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। मुख्य संपादक संदीप जाबडेंसह ब्युरो रिपोर्ट कोकण न्यूज मराठी, पोलादपूर, रायगड।